in this manner, this implies f of 1 is equal to a, f of 2 is equal to b आणि f of 3 is equal to b. म्हणजे फंक्शनची डेफिनेशन्स काय आहे मित्रांनो? त्या ठिकाणी फंक्शनची डेफिनेशन अशी आहे की the every element in domain has unique image in codomain. बघा, every element in domain has unique image. तो फक्त इकडचा प्रत्येक डोमेन मधला प्रत्येक एलिमेंट हा युनिक इमेज म्हणजे एका आणि एकाच एलिमेंटला मॅप झाला पाहिजे. देन अँड देन यू कॅन से दॅट की गिवन जो काही रूल असणार आहे तुम्हाला इन बिटवीन द गिवन टू सेट, दॅट इज सेड टू बी द 5 मिनिट ओके, दॅट इज सेड टू बी अ फंक्शन. आता तुम्ही म्हणताल की इथे तर मग 2 पण b ला मॅप होतोय, 3 पण b ला मॅप होतोय. नो प्रॉब्लेम, 2 एलिमेंट मे बी द सेम, 2 एलिमेंटला मे बी द सेम इमेज असू शकते, परंतु असं व्हायला नाही पाहिजे. दिस इज नॉट अ फंक्शन. सपोज इफ यू डिफाइन फ्रॉम 1 2 3 टू a b c आणि d, सपोज 1 is also mapped to a, 1 is also goes take the b, and if you say 2c and 3d, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 1 ला दोन इमेज भेटतात तुम्हाला अंडर द जो काही तुमचा रूल असेल, अंडर दॅट रूल 1 ला दोन इमेज भेटतात. 1 हॅज आल्सो गोज टू a and also goes to b, परंतु 2 ला आणि 3 ला युनिक इमेज भेटतात. परंतु डेफिनेशन काय आहे फंक्शनची की ज्या वेळेस तुमच्याकडे दोन नॉन एम्प्टी सेट असतील, ओके, फंक्शनची डेफिनेशन काय आहे? डेफिनेशन ऑफ फंक्शन, सपोज एक तुमच्याकडे रूल आहे f फ्रॉम a टू b. तर बघा आता फंक्शन कशाला म्हणायचे मग? then f is said to be the function from a to b if and only if, remember, a and b both are non empty. a आणि b दोघेही कसे असायला पाहिजे त्या ठिकाणी? नॉन एम्प्टी. जर तुमचा डोमेन जर एम्प्टी असेल तर तुम्हाला एम्प्टी फंक्शन भेटेल. कसं? f of at a suffix phi, this is an empty function which is goes from b, काही असू शकतो, b एम्प्टी असेल, नॉन एम्प्टी असेल, त्याच्याविषयी आपल्याला काहीही घेणं देणं नाहीये. दिस इज द एम्प्टी फंक्शन आणि हा दिस इज द सिम्बॉल which is assigned by the great mathematician. जे काही महान गणित शास्त्रज्ञ होते त्यांनी एम्प्टी फंक्शनला अशा प्रकारचा सिम्बॉल असाइन केलेला आहे. त्यामुळे जेव्हाही आपण नॉन एम्प्टी, जेव्हा एम्प्टी फंक्शनची ज्यावेळेस आपण गोष्ट करतो त्यावेळेस डोमेन हा एम्प्टी असणार आहे and we cannot further proceed. की त्याच्यामध्ये एलिमेंटच नाहीयेत तर पुढचा प्रश्नच येत नाही की त्याला इमेज आहेत किंवा नाहीयेत. फक्त ज्यावेळेस तुमचा डोमेन कोडोमेन दोघेही नॉन एम्प्टी आहे तेव्हा तुम्ही जर एक रूल डिफाइन केलाय फ्रॉम a टू b, suppose you say f of x is equal to x square असेल, f of x is equal to x असेल, f of x is equal to sin x असेल, फक्त अंडर दिस रूल काय व्हायला पाहिजे? every element in domain has unique image in codomain. ते कसं? परत एकदा सांगतोय. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे दोन सेट आहेत, तो a b c 1 2 3, ठीक आहे. जर a अंडर द फंक्शन f a ची इमेज 1 आहे, b ची इमेज 1 आहे, c ची इमेज 1 आहे, then in this case this is also a function because every element in domain, याला a म्हणू, याला b म्हणू, every element in domain has unique image. अजून एक पॉसिबिलिटी कोणती आहे फंक्शनची? a b c 1 2 3, a 2 ला मॅप होऊ शकतो, b 3 ला मॅप होऊ शकतो, c 1 ला मॅप होऊ शकतो. अशा तुम्ही सो मेनी पॉसिबिलिटी फाइंड आउट करू शकता. फक्त काय व्हायला पाहिजे की इकडच्या प्रत्येकाला डिस्टिंक्ट इमेज पाहिजे. इकडे त्या ठिकाणी एव्हरी एलिमेंट हॅज अ युनिक इमेज इन कोडोमेन. आता सांगितल्याने जर असं झालं तर ते फंक्शन होणार नाही. कसं? 2 एलिमेंट इट मे बी हॅज अ सेम इमेज. 1 2 a b c, this is a function, but 1 2 a b c 1, ठीक आहे. म्हणजे इथं बघा एव्हरी एलिमेंट इन डोमेन हॅज अ युनिक इमेज इन कोडोमेन, परंतु इथं एव्हरी एलिमेंट इन डोमेन हॅज अ इमेज परंतु नॉट युनिक इमेज. 1 हा a ला पण मॅप होतोय, 1 हा b ला पण मॅप होतोय, ठीक आहे. तर असं जर घडलं तर हे फंक्शन नाहीये पण हे मात्र फंक्शन आहे. हे तुम्ही त्या ठिकाणी ध्यानात ठेवणार आहात की डोमेनच्या प्रत्येकाला युनिक इमेज पाहिजे.
एकापेक्षा जास्त एलिमेंट त्या ठिकाणी सेम ह्याला हे फंक्शन होऊ शकतं. सपोज हेच आपण फंक्शन करू शकतो. 1 जर a ला मॅप झाला, 2 जर a ला मॅप झाला, युनिक इमेज आहे, 1 ची एकच इमेज आहे a, 2 ची a आहे, दोघांची इमेज सारखी असली तरी काही अडचण नाहीये, परंतु एकाच एलिमेंटच्या इमेज दोन आल्या नाही पाहिजे. म्हणजे इन डायग्रामॅटिकली असं होऊ शकतं की एखाद्या एलिमेंट एक दोन एलिमेंट आहेत कोडोमेनचे, म्हणजे दिस पॉसिबिलिटीज ऑकर फॉर दोन किंवा तीन खूप सारे एलिमेंट ए बी सी समजा कोडोमेन आहे, ते एका एलिमेंटला जाऊन मॅप होऊ शकतात, परंतु एक एलिमेंट कोडोमेन मधला तो एकापेक्षा जास्ती एलिमेंटला जाऊन मॅप होऊ शकत नाही. दिस इज ए फंक्शन. This is a function, but this is not a function. ठीक आहे, याला तुम्ही फंक्शन म्हणू शकत नाही, याला म्हणू शकता बिकॉज एव्हरी एलिमेंट इन डोमेन हॅज अ युनिक इमेज. जरी तिघांना एकच इमेज असली नो प्रॉब्लेम, परंतु प्रत्येकाला एकच पाहिजे. ए ला ए हा इमेज आहे, बी ला एच आहे, सी ला हे आहे. एकापेक्षा जास्त एलिमेंटची इमेज सेम असू शकते, परंतु एका एलिमेंटला एकापेक्षा जास्त इमेज असू शकत नाही. इन दिस वे वी हॅव टू डिफाइन दिस कॉन्सेप्ट फंक्शन, and which is a very important in real analysis. Okay, thanks.